दरम्यान खासदार अमोल कोल्हेंनी जयंत पाटलांबाबत मोठं विधान केलंय। पक्षात सर्वात मोठं पद जयंत पाटलांनाच मिळेल असं अमोल कोल्हे म्हणाले। तर सांगलीतील शिवस्वराज्य यात्रेमध्ये अमोल कोल्हेंनी हे विधान केलं आहे। सांगली जिल्ह्यात पदांबाबत मोठा बॅकलॉग आहे असंही अमोल कोल्हे म्हणाले। सीएम पदाचा चेहरा जयंत पाटील असल्याचे कोल्हेंनी संकेत दिलेले आहे। एकीकडे मवियाचं सरकार येणार असं सांगितलं जात असतानाच राष्ट्रवादी एसपी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट हा लोकसभेला जास्त चांगला राहिलेला होता, सगळ्यात जास्त होता राज्यामध्ये, आणि त्याचीच पुनरावृत्ती जर आता येणाऱ्या विधानसभेमध्ये झाली तर सगळ्यात जास्त आमदार राष्ट्रवादी एसपीचे निवडून येतील असा अंदाज बांधला जातो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं पद हे जयंत पाटलांना मिळेल असे संकेत अमोल कोल्हे देतात। त्यामुळे ज्यांचे जास्त आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री असा जर फॉर्म्युला मवियाने पुढे केला तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी एसपीचे सगळ्यात जास्त आमदार आल्यानंतर सगळ्यात मोठं पद म्हणजे मुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादी एसपीच्या वाटेला येऊ शकतं आणि ते पद जयंत पाटलांना मिळेल असे संकेत अमोल कोल्हेंनी दिले। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे। महाविकास आघाडीचा अजून जागा वाटपाच्या 2 बैठका बाकी आहेत, त्यामुळे मी काय म्हणत नाही, पण हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सांगली जिल्ह्याचा त्या पदाच्या बाबतीत लई मोठा बॅकलॉग झालेला आहे। पण मग जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर येते। जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर येते ती अशासाठी की लहान लेकराला जेव्हा आईबाप खांद्यावर उचलून घेतात तेव्हा लेकरू जगाला मोठं दिसतंय, आणि त्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातला महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमदार झालाच पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही भूमिका घेतलीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं सर्वोच्च पद जे असेल ते आदरणीय जयंत पाटील साहेबांनाच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।